आणि चवीने खाऊ प्रेझेंटिंग माठाची भाजी. माठाची भाजी म्हणजे मेट्रो शहरामध्ये किंवा शहरांमध्ये मिळणारी चवळीची भाजी असं म्हणता येईल. कारण की ही भाजी जास्त करून कोकणामध्ये मिळते आणि शेतामध्ये पिकवली जाते आणि मार्केटमध्ये विकायला असते. तर ही भाजी आपण घेतलेली आहे भाजीवाल्या काकांकडून आणि ती स्वच्छ करून घेतली. तिचे कोवळे-कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत. त्यानंतर ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. शेतातली भाजी असते त्यामुळे तिला पाणी माती असते आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. पण त्या अगोदर ती कट करायची नाही. ही बघा अशा पद्धतीने इतकी कोवळी भाजी आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर अशी मस्त चोळून आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर हे पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि भाजी वेगळी करायची आहे. तर ही झाली पहिली प्रोसेस. ही का दाखवली? कारण की कसं असतं ना, बऱ्यापैकी लोकं पहिले भाजी स्वच्छ साफ करून घेतात आणि नंतर चिरतात आणि नंतर धुतात. तर तसं न करता आपल्याला कोणतीही पालेभाजी पहिले साफ करायची, नंतर धुवायची आणि मग चिरायची. ही भाजी चिरली नाही तरी चालते, तर पण मी जाडी-मोठी अशी चिरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघाल की याचं व्हॉल्यूम किती कमी झालंय, म्हणजे किती कमी झाली आहे भाजी. पिशवीतून काढली तेव्हा भरपूरच होती. आता बघा पातेल्यामध्ये अगदी मावून गेली आहे ती. तर आता आणखी पुढची स्टेप करायची म्हणजे लसूण घ्यायची. इथे मी बऱ्यापैकी लसूण घेतली आहे, कारण की ही भाजी पूर्ण लसणीमध्ये करायची असते. कांदा वगैरे वापरायचा नाहीये तिला. काही जण वापरतात कांदा वगैरे, पण याची जी ओरिजिनल चव आहे ना, ती लसणीबरोबर खूप छान लागते. तर अशी लसूण छान व्यवस्थित ठेचून घ्यायची. लसूण चिरून घ्यायची, तुकडे वगैरे करून नाही घ्यायचे, त्यात मस्त ठेचूनच घ्यायची. तर यातली निम्मी जी लसूण आहे, ती मी ह्या भाजीमध्ये आत्ताच अगोदरच टाकून घेते आणि थोडीशी लसूण फोडणीसाठी ठेवते. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे. मीठ जरा अंदाजाने घ्यायचं कारण की अजूनही आळते ही भाजी. आता दिसते त्यापेक्षा कमी होते त्यामुळे. आणि एक मिरची घेतली आहे. मिरचीचे तुकडे आपल्याला जसे पाहिजे असतील तसे घ्यायचे आहेत. मी जरा मोठे ठेवलेत आणि 1 चमचाभर तेल. सगळं व्यवस्थित कालवून नंतर भाजी अगदी चुरून घ्यायची. अगदी व्यवस्थित चुरून घ्यायची. जेणेकरून आपण जे हे सर्व साहित्य भाजीमध्ये टाकलेलं होतं, ते व्यवस्थित लागायला पाहिजे. आता तुम्ही बघाल की आणखी भाजी कमी झाली. आता बिडाचा तवा मी गॅसवर ठेवला, तापवून घेतला आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आपण जी लसूण मगाशी ठेवली होती, ती टाकली. अशी मस्त लसूण लालसर होऊ द्यायची आणि त्यावर ही भाजी टाकायची आहे. म्हणजे ही भाजी सोडली, की आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे. अशी मस्तपैकी स्मोक येतो आणि तो स्मोक संपूर्ण भाजीला लागण्यासाठी पटकन झाकण ठेवून द्यायचं. एक 2-3 मिनिटं व्यवस्थित शिजून द्यायची आणि मग झाकण काढायचं आणि मग भाजी आलटून-पलटून घ्यायची आहे. याच्या अगोदर नाही, मग तो स्मोकचा आणि त्या फोडणीचा जो वास लागतो ना भाजीला, अप्रतिम असतो. तर तुम्ही ही भाजी जर करता का? आणि जर करता तर कशी करता? तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात? आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता? ह्या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी भाजी आहे ती गरमीमध्ये खूप चांगली असते. गरमीमध्ये आम्ही आता इथे तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खातो किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही नक्की सांगा तुम्ही कशाबरोबर खाता? तर अशा पद्धतीने ही भाजी व्यवस्थित शिजवून घेतली आहे. देठ शिजली, ही भाजी शिजली समजायची. आणि बघा कशी हिरवी कच्च अशी मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.